इडियट्स हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल। यात नायिकेच्या बहिणीला प्रसूती वेदना सुरू होतात, मात्र रुग्णवाहिका येणं शक्य नसतं। त्यावेळी चित्रपटाचा नायक रॅन्चो हा डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून तिची प्रसूती करतो। असाच काहीसा प्रसंग मुंबईत घडला। गोरेगावमधून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला भरधाव ट्रेनमध्ये प्रसूती काळ सुरू झाला आणि ती मदतीसाठी ओरडू लागली। त्यावेळी शेजारच्या डब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेदरे या तरुणानं तात्काळ ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढली, त्यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली। दरम्यान महिलेचं बाळ अर्ध बाहेर आणि अर्ध आत अशा नाजूक स्थितीत अडकलं। रेल्वे स्टेशनवर तातडीची कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती, रुग्णवाहिका पोहोचायलाही वेळ लागणार होता। हा प्रसंग पाहून विकास बेदरे या तरुणानं तातडीनं आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला। तिने केलेल्या सूचना आणि इतर महिलांच्या मदतीनं रेल्वे स्टेशनवर गर्भवतीची सुखरूप प्रसूती झाली। रात्री 1:30 ते 2च्या सुमाराला राम मंदिर स्टेशनवर बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सध्या सुखरूप आहे। आणि राम मंदिर स्टेशनच्या मध्यंतरात ट्रेन असताना त्यांचा वेदना खूप वाढल्या आणि त्यांचा ओरडण्याचा आवाज सुरू झाला। सो मी फर्स्ट क्लास डब्यामध्ये होतो आणि त्या सेकंड क्लासमध्ये होत्या, मध्ये जाळी होती। सो मला जाता येत नव्हतं, ट्रेन चालू होती, त्याच्यामुळे मी तिथे जाऊन फक्त विचारलं। सो मी साईडनं बघितलं की त्यांची परिस्थिती थोडीशी म्हणजे हालाकीची आहे, ते जाऊ शकणार। त्यांना म्हणून कुठे घेऊन चालत हॉस्पिटलला, तर ते बोलले मुंबई सेंट्रलला चाललो आहेत आम्ही। सो मुंबई सेंट्रलपर्यंत मी म्हणलं की ही गोष्ट ही इथेच होणार आहे। मला थोडासा अंदाज आला की एक सायन्सचा स्टुडंट असल्या कारणानं की थोड्या काही गोष्टी प्रोसिजर झाल्यानंतर त्याची सुरुवात होते सॉरी। तो मग त्यानंतर मी असा विचार केला की यांना उतरवण्यापर्यंत असं घाईघाईमध्ये नाही उतरू शकत आहे, उतरवण्यापर्यंत ट्रेन थांबणार पण आणि निघणार पण। सो म्हणून मी असं केलं की डब्यामधनं उतरलं, फर्स्ट क्लासमधनं सेकंड क्लासमध्ये चढलो आणि पहिलं चेन पुलिंग केली आणि मग त्याच्यानंतर प्रोसेस सुरू केली ह्यांची उतरवायची तिथे। ची आई सगळ्यात मोठी हिरो आहे, त्यांनी जो त्रास हा सहन केला। खरं तर मला ज्या माझ्या मैत्रिणी होत्या डॉक्टर देविका देशमुख, त्यांनी जे मला सहकार्य केलं, सांगितलं मला सर्व, त्या पद्धतीनंच मी सर्व प्रोसेस करत आलो। त्यांच्याशिवाय मी हे करूही शकलो नसतो किंवा धाडस नसतं झालं त्या गोष्टीचं। त्यांचं एक सांगणं होतं, त्यांचा एक व्हिडिओ कॉल चालू होता कंटिन्युअसली, सो त्याच्यामुळे मी हे करू शकलो। रात्री 1:30 वाजता फोन आला आणि कळलं की आजूबाजूला कुठली वैद्यकीय मदत मिळू शकत नाहीये, पोलीसही नाहीयेत। त्या काळात त्याची मी व्हिडिओवरनं मदत केली आणि त्याला जेवढं जमेल तेवढ्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगत गेले, तसं तो करत गेला आणि आम्ही ही डिलिव्हरी सक्सेसफुली घडवली। मला असं वाटतं वैद्यकीय शास्त्र शिकल्यामुळे आणि ते गेले 15 वर्ष मी प्रॅक्टिस करत असल्यामुळे त्याची मला मदत तर मिळालीच, पण एक अतिशय चांगला इच्छुक नागरिक जो समोरच्या स्त्रीच्या वेदना समजतोय, हा पुढे आल्यामुळे आम्ही बाळाला आणि आईला वाचवू शकलो।